आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेत पतित पावन संघटनेने पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले आहे। औरंगजेब बादशहाचा सरदार अफजल खान हा पुण्यात लढाई करण्यासाठी आलेला नव्हता, तर तो त्याच्या राज्याच्या सीमा वाढवण्यासाठी आला होता। या आव्हाडांच्या वक्तव्यावर पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत पुण्यात आंदोलन केले। जितेंद्र आव्हाड यांना प्रथमतः इतिहास काय ते माहितीच नाही। काल जितेंद्र आव्हाडांनी जे वक्तव्य केलं की अफजल खान हा स्वतःची सीमारेषा वाढवण्यासाठी महाराष्ट्रात आला होता, त्यांना हे माहीत नाही की शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोठडा बाहेर काढला होता। अफजल खान हे त्यांचे नातेवाईक असतील जितेंद्र आव्हाडांचे, पण जितेंद्र आव्हाडांनी जे हे वक्तव्य केले हे त्याचा आम्ही तर पतित पावनतर्फे जाहीर निषेध करतच आहोत। पण जितेंद्र आव्हाडांना पहिलीपासून शाळा शिकवावी असं पतित पावनतर्फे त्यांना एक सूचना आहे की अगोदर तुम्ही इतिहास पाहावा आणि मग अशी काही वक्तव्य बदलत असताल ती बदलावी। पतित पावनतर्फे आज यांचा जितेंद्र आव्हाडांचा म्हणजे जितुद्दीन आव्हाडांचा पतित पावन संघटना जाहीरपणे निषेध करते। आज या ठिकाणी त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा तर आम्ही निषेध करतच आहोत, पण ते जर कधी पुण्यात आले आणि पुण्यात जर कुठला कार्यक्रम त्यांनी घ्यायचा प्रयत्न केला तर पतित पावन तो कार्यक्रम उधळून लावणार हे पतित पावनपणे जाहीर सांगतो। जसा शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोठडा बाहेर काढला होता तसा कोठडा त्याचा बाहेर निघावणार अशी पतित पावनतर्फे त्यांना सूचना आहे। यावेळी आमदार आव्हाडांच्या छायाचित्राला चपलांचा हार घालण्यात सुद्धा आलाय। यावेळी संघटनेचे संपर्क प्रमुख स्वप्नील नाईक, शहराध्यक्ष शिवाजीराव चव्हाण, शहर कार्याध्यक्ष श्रीकांत शिळीमकर, शहर चिटणीस विक्रम मराठे, संतोष शेंडगे, धीरज कांबळे, आप्पा सुतार अन्य कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आव्हाडांबद्दल संताप व्यक्त केला आहे।